साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना मी त्या खात्याचा मंत्री होतो. टाकारीचं काम चाललं होतं, टेंबूचं काम चाललेलं, म्हैसाळचा प्रकल्प पूर्ण झालेला आणि पाणी शिल्लक आणि त्यामुळे नवीन उर्वरित पाण्याचा प्रश्न होता, ज्यासाठी विक्रम सावंत कर्नाटकातून पाणी मिळते का हे बघण्याचा प्रयत्न करत होते. मला आठवतं बसवराज पाटील यांनी आणि आमचे जमदाडे इथे आले, मनसूर खतीब आहेत, हे सगळे मला म्हटले की काही झालं तरी पाण्याचा विषय सोडवला तर आमचे बरे होईल, बाकी काही नसतं तर चालेल. त्यामुळं आमच्या पक्षाकडे जलसंपदा खातं आल्यावर मागून मी विनंती केली साहेबांना आणि ते खातं मागून घेतलं. आज त्या खात्यातल्या निर्णयातला सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे म्हैसाळला जी योजना चालू आहे त्या योजनेत जी गावं 65 वंचित राहिली त्यांच्यासाठी आपण 6 TMC पाणी कृष्णा नदीतून काढून आपल्याला वापरायचा निर्णय केला. पाणी परवाना मिळाला. पाणी निश्चित झाल्यावर या योजनेची आपलं सरकार असतानाच आराखडा पूर्ण झाला. त्या योजनेची खालनं 2-3 बैठका घेऊन मंजुऱ्या झाल्या. एवढ्यात आपलं सरकार गेलं. माझा प्रयत्न होता की ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 65 गावात पाणी आणायचं. पण सरकार बदललं आणि नवं सरकार आलं, त्यांनी ह्या योजनेकडे लक्षच दिलं. त्यामुळं आजपर्यंत पाण्याची प्रतीक्षा आपल्याला करावी लागली. काल परवा इथल्या दुष्काळी परिस्थितीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आले आणि बोलले, पण विरोधी पक्षाला बोलत असताना थोडंसं त्यांनी अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. या 65 गावाचं पाणी देण्याचं काम मी जलसंपदा मंत्री असताना महाविकास आघाडीने केलं. म्हणून पाण्याच्या योजनेचं डिझाईन जवळपास आम्ही पूर्ण केलं आणि आता त्याचं टेंडरची कागदपत्र त्यावेळी पूर्ण झालेली. आता टेंडरनं काम चालू करण्याची व्यवस्था झाली. याचं उद्घाटन विक्रम सावंतांना आणि तुम्हा सगळ्यांना घेऊन मीच येऊन करेन, तुम्ही काही चिंता करू नका. 1 वर्षभराचा कालावधी आहे आणि सरकार आल्यावर आपण हे काम पूर्ण करणार आहोत, काही चिंता करू नका. हे पाणी महाविकास आघाडीने, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सरकारने इथं द्यायचा निर्णय घेतला, जो गेल्या 25 वर्षात झाला नव्हता. ते काम मी आल्यावर केलं आणि आज त्या पाण्याच्या परवान्यानंतर याची डिझाईन करून योजना टेंडरच्या स्टेजवर आम्ही आणली. सरकारचा तात्पुरता तत्वता निर्णय होता मंत्रिमंडळाचा, तो झाल्यावर पुढची कामं आता सोपस्कार पूर्ण झाली. पण सरकार आल्यावर 1.5 वर्ष यांनी काहीच केलं. आता 6 महिने 8 महिने झाल्यावर यांनी कामाला सुरुवात गती द्यायचा प्रयत्न केला. तेच टेंबू नावाची जी योजना आहे त्याला 8 TMC पाणी द्यायची व्यवस्था केली. त्यातनं 109 गावं आपल्या जिल्ह्यातली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातली, थोडी तिकडं खटाव मानच्या बॉर्डरवरची ही गावं, 109 गावं ही पाणी देण्याची व्यवस्था केली. त्याच्याही योजनांची कामं आता चालू झालेली आहे. त्यामुळं आता सांगली जिल्ह्यामध्ये पुढच्या 1-1.5 वर्षांनी उशीर लावला, नंतर मी विधानसभेच्या या सभेतच भाषण करू शकलो असतो. मागच्या 2.5 वर्षांनी वाया घालवले. सांगली जिल्ह्यात एकही गाव असं राहणार नाही की ज्याला कृष्णेचं पाणी मिळालेलं नाही. 100% जलसिंचनाखाली आमचा जिल्हा येणार आहे, हे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या जत तालुक्यात मी पालकमंत्री असताना मॉडेल स्कूलची कल्पना जी चालू केली, आपल्या तालुक्यातल्या 88 शाळा या मॉडेल स्कूल योजनेच्या अंतर्गत आल्या आणि 9 प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट PHCच्या योजनेत आले. त्याचा फायदा हा झाला की आपल्या
सगळ्या मतदारसंघात जत तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात सगळ्या 9च्या 9 समान सुखसोयी आहेत, व्यवस्था आणि सेवा समान आहे, औषधांची उपलब्धती पूर्ण आहे आणि तिथल्या स्टाफची उपलब्धी पूर्ण आहे. नाहीतर जत तालुक्यातल्या या भागातल्या जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रावर गेल्यावर अमकं औषध नाही, तमकं औषध नाही अशा ज्या तक्रारी पूर्वी असायच्या त्या जवळपास आता कमी झालेल्या. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आमच्या शाळांच्या 88 शाळांच्या सुधारणा मॉडेल स्कूल अंतर्गत या तालुक्यात आपण करायचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळं शाळा, आरोग्य आणि पाणी या 3 महत्वाच्या व्यवस्था या आमचं सरकार असताना जत तालुक्याच्या सोडवण्याचा प्रयत्न, समस्या या आम्ही अतिशय प्रभावीपणाने केलेल्या आहे. आता खरं म्हणजे आपण महाविकास आघाडीने 2020ला जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. ती 12,710 शेतकऱ्यांना 67 कोटी 64 लाख रुपये हे जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळाला. आमचं सरकार आलं त्यावेळी पहिल्या आठवड्यात आम्ही निर्णय 5 जण आम्ही मंत्री होतो आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी महाराष्ट्रातली कर्जमाफी करायचा आम्ही निर्णय घेतला 2 लाखापर्यंत. त्यामध्ये 12,710 शेतकऱ्यांना 67 कोटी 64 लाख रुपयाची कर्ज आम्ही मिळाली. त्यामुळं आपलं सरकार आल्यावर काय काय होतं याचा अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतलेला. आता आम्ही पुढच्या वेळी आमचं सरकार येणार आहे, त्या सरकार येत असताना तुम्हाला आम्ही 5 काय गोष्टी करणार आहे याचा खुलासा 5 हमी 5 गॅरंटी आपल्या सरकारने घेतलेल्या आहेत. आमचं सरकार घेईल असं आश्वासन राहुल गांधींच्या आणि शरद पवार साहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आम्ही दिलेलं आहे. त्यातलं एक म्हणजे महालक्ष्मी योजना आम्ही केलेली आहे. आज महिलांना राज्य सरकारने गडबडीत काहीतरी योजना केली आणि गडबडीत योजना ह्यासाठी केली निवडणुकीकडे डोळा ठेवून. आम्ही महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना सांगतोय की ह्यांनी 1500 दिले, आम्ही 3000 रुपये सत्तेत आल्या. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने घरी जाऊन सांगायचं की हाताला मतदान करायचं, 3000 रुपये मिळणार आहेत आपल्याला. एवढा निरोप सांगा सगळ्या महिलांना. दुसरा मुद्दा आम्ही सांगितलाय, घरी जाऊन दुसरी बातमी आमच्या लाडक्या बहिणींना द्या. त्यांनी महाराष्ट्रामध्ये कुठंही एसटी बसमध्ये फिरायचं असेल तर पैसे घेऊन जायची गरज नाही, फुकट एसटीचा प्रवास महाराष्ट्र बस काय करणार. या 2 गोष्टी घरात गेल्यावर जो सांगणार नाही तो आपल्या पक्षाच्या विरोधी आहे. पहिले काम तेवढं करा, फोनवर जमलं तर करा. हे 2 गोष्टी आपल्या बायकोला, आपल्या बहिणीला, आपल्या आईला मुद्दामून फोन करून सांगा, आता महाराष्ट्रात फिरायचा तुझा मार्ग मोकळा झाला, देवदर्शनाला जा, कुठेही जा, देवस्थानाला जा. कर्नाटकात गेल्यावर प्रॉब्लेम आहे, पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला 100% आपल्या प्रवासाचा खर्च महाराष्ट्रातल्या महिलांचा आपलं सरकार घेणार आहे. तुम्ही आज मोदी साहेबांनी ते 5 लाखाचे आरोग्याचा विमा उतरवलेला होता. इथं आहे का कोण की मोदी साहेबांचं कार्ड म्हणून दिलं आणि कोणाला आरोग्याचा विमा मिळवला असं इथं एक माहिती आलंय का? त्यांनी हात वर करावा. म्हणून आम्ही आता प्रत्येक कुटुंबाला आम्ही 25 लाखापर्यंत आरोग्याचा विम्याचं कवच द्यायचा निर्णय केलेला आहे. त्या अंतर्गत मोफत औषधं देखील महाराष्ट्रात देण्याची व्यवस्था गोरगरिबांना आम्ही करायचा निर्णय केलेला आहे. दुसरा महत्वाचा मत म्हणजे या सरकारने वेगळ्या जातीमध्ये भांडणं लावलं. वेगवेगळ्या जाती भांडल्या पाहिजे तसं या सरकारच्या मध्ये बसलेल्या लोकांचं मत आहे. आम्ही निर्णय घेतलाय, आज जो जाहीर केला की महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यावर जात निहाय जनगणना होईल. कोण किती संख्येनं आहे याचा निर्णय केल्यावर तेवढा त्याला वाटा नोकरीमध्ये देण्याची व्यवस्था होईल. कुठल्याही समाजाला मागे ठेवलं जाणार नाही.
जात निहाय जनगणनेचे सगळे फायदे सगळ्या लहान मोठ्या सगळ्या जाती आज ते डोळे झाकून चाललंय ते न चालता जात निहाय जनगणना करू। काँग्रेस पक्षाने मला वाटतं ते कर्नाटकात देखील जात निहाय जनगणना केली आहे, तेलंगणामध्ये केलेली आहे, आता महाराष्ट्रात देखील आपण करणार आहोत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं कर्ज थकलं असेल तर 3 लाखापर्यंत ज्याचं कर्ज थकलेलं आहे त्याला आमचं सरकार आल्यावर आम्ही कर्जमाफी देण्याची व्यवस्था करू। त्यामुळे ही शेवटची कर्जमाफी आमचं सरकार आल्यावर येईल। हे यासाठी आहे की जर तालुक्यात अनेक शेतकरी आज संकटात आहेत, पाणी आल्यावर त्याचं जर कर्जच नाही फिटलेलं थकलेलं असेल तर तो काय शेती करणार, म्हणून या जत तालुक्याला याचं फार मोठं वरदान मिळणार आहे। आणि महाराष्ट्रातल्या युवकांना आमचं सरकार आल्यावर आम्ही शब्द देतो की जर बेरोजगार राहिला, सुशिक्षित युवक बेरोजगार राहिला, पदवीधर युवक बेरोजगार राहिला तर 4000 रुपयापर्यंत त्याला बेकार भत्ता दर महिन्याला द्यायचा निर्णय आम्ही केला। मी यासाठी सांगितलं की आपलं सरकार येणं फार महत्वाचं आहे। आपलं सरकार